आज मी अगदी टेस्टी व अगदी परफेक्ट प्रमाणासह चिकन दम बिर्याणी इथे बनवली आहे। तर तुम्ही बघू शकता भात देखील अतिशय छान मोकळा झालेला आहे व अगदी परफेक्ट असे मी सर्व प्रमाण इथे दिलेले आहे। त्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अगदी छान अशी ही चिकन बिर्याणी बनवू शकता। नमस्कार, वृषालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे असा उभा पातळ चिरलेला कांदा घेतला आहे। तो साधारण मी अर्धा किलो घेतला आहे व अगदी पातळ चिरून घेतला आहे। हा आता आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर त्याकरता इथे कढईत मी तेल गरम करायला ठेवले आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की थोडा थोडा करून आपण आता हा कांदा तळून घेऊया। तर हा कांदा तळताना सुरुवातीला मी इथे गॅस मोठा ठेवला आहे, परंतु जसा जसा त्याचा रंग बदलायला सुरुवात होईल तसं आता आपण याचा गॅस कमी करून हा तळायचा आहे, कारण हा जास्त काळसर होऊ द्यायचा नाही आहे। आपल्याला गुलाबी रंगावर हा कांदा तळून घ्यायचा आहे। कांदा जर जास्त करपला गेला तर बिर्याणीची चव देखील कडसर लागते। कांदा तळताना शक्यतो काळजी घ्यायची की हा गुलाबी रंगावरच तळून घ्यायचा आहे। तर आता इथे हा आपला कांदा व्यवस्थित तळला गेला आहे। इतपतच आपल्याला हा गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे। तर आता हा कांदा मी काढून घेणार आहे। हा मी आता एका टिश्यू पेपरवर काढून घेते व याचप्रमाणे बाकीचा सर्व कांदा तळून घेऊया। त्याचप्रमाणे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा, कांदा व्यवस्थित गुलाबी करून घ्यायचा। थोडासा गुलाबी रंग यायला सुरुवात झाली की लगेचच गॅस बारीक करायचा व छान गुलाबी रंगावर कांदा तळून घ्यायचा। तो जरी आत्ता असा मऊ दिसत असला तरी नंतर तो छान कुरकुरीत होतो। याप्रमाणे हा सर्व कांदा आपण इथे आता तळून घेतला आहे। हा देखील कांदा आता आपण काढून घेऊया। बघू शकता तुम्ही अतिशय छान गुलाबी रंग आला आहे। आता कांदा आपला सर्व तळून झाला आहे। आपण त्यासाठी लागणारा मसाला बघूया। त्याकरता मी इथे काही खडे मसाले घेतले आहे। मिरे, दालचिनी, शहाजिरे, हिरवी वेलची, काळी वेलची, चक्री फूल व लवंग हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। याची जास्त बारीक पावडर करायची नाहीये, थोडीशी जाडसरच आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे। ह्या मसाल्यामुळे चिकन बिर्याणीची टेस्ट अतिशय छान लागते। तर याप्रमाणे थोडे जाडसरच ठेवायचे आहे व त्याचबरोबर इथे आलं लसणाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। त्याकरता मी इथे 2 इंच आले तर 20-25 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे व त्याची देखील अशी थोडी जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे। व इथे 1 किलो चिकन घेतले आहे, ते स्वच्छ धुवून घेतले आहे। आता यात घालूया चवीनुसार मीठ। आता यात घालणार आहे अगदी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, हे घरगुती लाल तिखट आहे व त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे रंगाकरता। व धने पावडर घालणार आहोत 2 चमचे। धने पावडर ही थोडी जास्त घालायची आहे। त्याचबरोबर मी इथे घातला आहे आपला घरगुती काळा मसाला, हा देखील 2 चमचे वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। इथे मी वापरला आहे थोडा चिकन मसाला, चमचाभर मी इथे वापरला आहे। तिखट व मीठ थोडेसे उचलून घालावे, म्हणजे नंतर शिजल्यानंतर त्याची टेस्ट अगदी परफेक्ट येते। त्याचबरोबर मी इथे 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक करून घातल्या आहे। त्याचबरोबर घालूया पाव किलो दही। तो दही हे जास्त आंबट नसावे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मला माझ्या मिस्टरांनी मदत केली आहे व आम्ही दोघांनीही अतिशय टेस्टी अशी बिर्याणी बनवली आहे। आता हे सर्व असे चिकनला सर्व मसाले व्यवस्थित चोळून घेतले आहे। आता यात घालूया पुदिना। तो पुदिन्याचे असे बारीक तुकडे करून घेतले आहे व ते यात घातले आहे। त्याचबरोबर
कोथिंबीर बारीक चिरून यात घातली आहे। आता जो मसाला आपण मिक्सरला फिरवून घेतला होता तो चमचाभर घालून घेतला आहे। याचा स्वाद बिर्याणीला अतिशय छान लागतो। व आता इथे आलं लसणाची पेस्ट 2 ते 3 चमचे घालून घेतली आहे। व आता हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपण जो कांदा तळून घेतला होता तो घालून घेऊया। त्यातील थोडासा कांदा शिल्लक ठेवायचा आहे व बाकी सर्व कांदा आता आपण यात घालणार आहोत। आपण लेअर करता थोडासा कांदा ठेवणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले आहे। आता जे कांदा तळलेलं तेल होतं ते देखील आपण इथे वापरणार आहोत। तर ते साधारण 3 ते 4 चमचे मी तेल यात घालून घेतले आहे। ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे चिकन मी 1 तासासाठी झाकून ठेवणार आहे। कमीत कमी 1 तास तरी तुम्ही झाकून ठेवा, म्हणजे याची टेस्ट छान येते। आता बिर्याणी करता इथे मी 700 ग्रॅम तांदूळ घेतला आहे व लांब दाण्याचा बासमती तांदूळ मी इथे वापरला आहे। तर 1 किलो चिकन करता 700 ग्रॅम तांदूळ व्यवस्थित होतो। तर हा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे व अर्धा तास इथे भिजत ठेवला आहे। आपला तांदूळ भिजतोय तोपर्यंत आता इथे आपण पाणी उकळायला ठेवूया। तर मी इथे तांदळाच्या तिप्पट पाणी ठेवले आहे। त्यात घातले आहे चवीनुसार मीठ। चवीनुसार म्हणजे आपल्याला पाणी खारट लागेल इथपर्यंत मीठ घालायचे आहे। तर आता यात काही गरम मसाले घालून घेऊया। तर इथे मी घेतला आहे लवंग, मिरे, दालचिनी, शहाजिरे, हिरवी वेलची, बादलफूल व तमालपत्र। व त्याचबरोबर जो आपण मसाला बारीक करून घेतला होता तो देखील थोडासा 1 चमचा मी इथे घालून घेणार आहे। आता यात घालूया अगदी थोडीशी हळद व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याला छान उकळी यायला लागली आहे। आता यात जो तांदूळ आपण भिजत घातला होता तो निथळून घ्यायचा आहे व तो थोडा थोडा करून आपण तांदूळ ह्या पाण्यात घालून घेऊया। उकळी येऊस्तोवर तांदूळ सतत हलक्या हाताने हलवत राहायचा आहे, नाहीतर तांदूळ खाली बसू शकतो। आता पाण्याला देखील व्यवस्थित उकळी आली आहे। तांदूळ आपल्याला साधारण 60 ते 70% शिजून घ्यायचा आहे, त्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आपला तांदूळ देखील शिजला गेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट हा तांदूळ शिजला गेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। त्याकरता आता मी इथे एक पातेले ठेवले आहे व त्यावर एक अशी चाळण ठेवली आहे। त्यावर आता हा तांदूळ आपण उपसून घेऊया। व आता आपण लगेचच बिर्याणी लावायला घेऊया। तर त्याकरता मी असे जाड पातेले इथे घेतले आहे। त्यात आता थोडेसे तूप घालून घेणार आहे। तर इथे मी साधारण सर्व मिळून 1 वाटी तूप घेतले आहे। इथे त्यातील थोडेसे तूप घालून घेतले आहे। त्यावर आता जे आपण चिकन मॅरिनेट करून घेतले आहे ते घालून घ्यायचे आहे। तूप आधी टाकून त्यावर नंतर असे चिकन घातल्यामुळे ज्यावेळेस बिर्याणी तयार होते त्यावेळेस त्यातले पीस चिकनचे अतिशय छान बेक होतात व अतिशय टेस्टी लागतात। याप्रमाणे सर्व चिकन असे आपल्याला घालून घ्यायचे आहे। आता यात जो मसाला शिल्लक राहिला आहे त्यात मी 1 वाटी पाणी घालून घेणार आहे। जे तांदूळ शिजवले होते तेच पाणी मी इथे घातले आहे।
तर 1 वाटी पाणी घालून हा सर्व मसाला व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे व ते पाणी आता ह्या चिकनवर घालून घेऊया। आता जो आपण भात शिजून घेतला आहे त्यातील निम्मा भात आपण या चिकनवर घालणार आहोत। तर असा थोडा थोडा करून आता आपण हा भात चिकनवर घालून घेऊया। निम्मा भात मी आता यावर घालून घेतलेला आहे। आता त्यावर घालूया आलं लसणाची पेस्ट, त्याचबरोबर जो गरम मसाला केलेला होता तो आपण यावर थोडासा घालून घेणार आहोत। इथे मी काही काजू व किसमिस घेतले आहे ते देखील यावर घालून घेऊया। त्याचबरोबर पुदिन्याची पानं व बारीक चिरलेली कोथिंबीर। आता जो कांदा तळलेला होता तो देखील यावर थोडासा असा घालून घ्यायचा आहे व आता यावर जो बाकीचा भात शिल्लक राहिलेला आहे तो सर्व यावर घालून घेऊया। व आता यावर पुन्हा आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। त्याचबरोबर पुन्हा थोडासा गरम मसाला घालून घेऊया। पुन्हा पुदिना व बारीक चिरलेली कोथिंबीर, तळलेला कांदा देखील घालून घेऊया व इथे मी पाण्यात थोडेसे केशर भिजत घातले होते ते पाणी आता इथे मी घालून घेणार आहे। आता यावर मी 1 वाटी पाणी घेतले आहे ते असे घालून घेणार आहे झाऱ्याने। तर हे जे आपण तांदूळ उकळले होते तेच पाणी मी इथे वापरले आहे। त्याचबरोबर जे आता बाकीचे तूप शिल्लक होते ते देखील यावर घालून घ्यायचे आहे। तर इथे मला सर्व रेसिपी करता 1 वाटी तूप लागले आहे। तसे झाऱ्याने घातल्यामुळे ते सगळीकडे एकसारखे छान लागते। व आता आपण यावर असे झाकण ठेवून घेऊया। मी एका साईडला इथे असा चमचा अडकवला आहे व साईडने पूर्ण आता कणिक लावून पॅक करणार आहे। हे चमचा लावल्यामुळे इथून वाफ येते व आपल्याला अगदी परफेक्ट असा अंदाज बिर्याणीचा येतो। तो कसा ते मी तुम्हाला पुढे सांगते। याप्रमाणे अशी सर्व कणिक लावून घेऊया। कणिक लावल्यानंतर हे 10 मिनिटे वाफ येऊस्तर मी गॅसवर ठेवणार आहे व वाफ आल्यानंतर ह्या भांड्याखाली मी तवा ठेवून देणार आहे। तर आता इथे गॅसवर ठेवले आहे व त्याला थोडी थोडी वाफ यायला सुरुवात झाली आहे। तर आता वाफ छान यायला लागली म्हणून मी लगेचच खाली तवा ठेवला आहे व पातेल्यावर मी असा जड एक खलबत्ता देखील ठेवला आहे व आता तवा ठेवल्यानंतर देखील 10 मिनिटांनी पुन्हा वाफ यायला सुरुवात होईल। त्यावेळी तो चमचा काढून घ्यायचा व कणकेने पूर्ण सील करून घ्यायचे आहे। इथून गॅस अगदी बारीक करायचा आहे। गॅस बारीक केल्यापासून 25 मिनिटे बिर्याणी पूर्ण होण्यासाठी लागतात, म्हणजे सुरुवातीपासून टोटल 45 मिनिटे बिर्याणीसाठी बरोबर लागतात। तर आता ही बिर्याणी आपली इथे झाली आहे व आता आपण ती खोलून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी ही बिर्याणी तयार झाली आहे। व ही सर्व करताना सुरुवातीला फक्त वरचा भात अलगद काढून बाजूला ठेवायचा व त्यानंतर खालचे पीस काढून घ्यायचे आहे व त्या पद्धतीने ती सर्व करायची असते। तर तुम्ही बघू शकता इथे भात अतिशय छान मोकळा शिजला आहे। अतिशय छान बिर्याणी झाली आहे। अगदी परफेक्ट असे हे प्रमाण आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी ही बिर्याणी करत असला तरी ती परफेक्ट होणार व त्याचे पीस देखील तुम्ही बघू शकता अतिशय छान झाले आहे व बिर्याणीला मसाला देखील अगदी परफेक्ट झाला आहे। ते आपण आता सर्व करून घेऊया। तर
तर तुम्ही बघू शकता, त्याचे टेक्स्चर बघू शकता व भात देखील बघू शकता अगदी मोकळा झाला आहे व त्याचे पीस व मसाला देखील अगदी परफेक्ट आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बिर्याणी ट्राय करून बघा, अतिशय टेस्टी बनते व अगदी परफेक्ट बनते। तर या पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।